तर मुंबई महानगरपालिकेसाठी वातावरण तापू लागलंय। उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असणार आहे। त्यांच्यासमोर महाशक्ती भाजप आणि शिंदे सेनेचं तगडं आव्हान असणार आहे। ही निवडणूक राज ठाकरेंच्या मनसेसाठी दूरगामी परिणामांची तर गलितगात्र काँग्रेसला उभारी देणारी ठरू शकते। दूर बारामतीच्या माळेगावातून शरद पवार सुद्धा या हालचालींवर लक्ष ठेवून होते। यावरून बीएमसी निवडणुकीचं महत्त्व लक्षात येईल। कसा पट उलगडतोय पाहूया। भाजपची जी काही एक नीती आहे, आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये मारामाऱ्या लावायच्या। राक्षसा जीव पोपटात असतो राक्षसाचा, तसं यांचाच जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे। महायुतीचे सरकार प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल, ओरिजिनल भगवा दिसणार। हे असं मोहम्मद अली जिन्नांचे फडकणारे हिरवे झेंडे नाही। उद्धव ठाकरेंची शिवसेना, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, देवेंद्र फडणवीसांचा भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी तगडी स्टारकास्ट मुंबई महानगरपालिकेच्या रणसंग्रामासाठी सज्ज झाली आहे। काहीही करून मुंबई महापालिकेची सत्ता किंवा सत्तेत वाटा मिळवण्याचा प्रयत्न हे सगळे करणार आहेत। युत्या आघाड्यांच्या वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांची चाचपणी होतीये। सगळ्यांचे डोळे मुंबईच्या दिशेनं रोखलेत। त्यामुळेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं टीका केली आहे। त्यांना शिवसेना आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशिवाय दुसरं कोण दिसतच नाहीये। एवढी सगळी फोडाफोडी करून सुद्धा, हजारो कोटी रुपयांचा चुराडा करून सुद्धा, सगळ्या शासकीय यंत्रणेचा वापर करून सुद्धा उद्धवजी ठाकरे संपत नाही आहेत, त्यांची शिवसेना संपत नाही। ही अमित शहांची डोकेदुखी झालेली आहे आणि म्हणून ते सातत्याने मुंबई वाऱ्या करायला लागलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वर्धापन दिनाच्या भाषणात सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराची नांदी दिसत होती। भाजपची जी काही एक नीती आहे, त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता, बटेंगे तो कटेंगे। आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान तर केलंच, पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये मारामाऱ्या लावायच्या। मग हिंदी सक्तीची करायची। मग हिंदी सक्तीची झाली, म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण 92-93 साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे। राक्षसा जीव पोपटात असतो राक्षसाचा, तसं यांचाच जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे। मग मुंबईचा लढा तुम्हाला आठवला आणि सत्तेत असताना तुम्ही काय केलं? सत्तेत असताना तिजोरी फोडा आणि सत्ता गेल्यावर मुंबईचा लढा। अरे लढायला घराबाहेर तर पडायला पाहिजे। घरात बसून लढता येत नाही, फील्डवर उतरून लोकांशी बोलायला लागतं, संवाद साधायला लागतो। इकडे मुंबईत दोन शिवसेनांमध्ये जुंपलेली असताना शरद पवार तिकडे दूर माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत व्यस्त आहेत। तरीही बीएमसी निवडणुकीवर बोलण्याचा मोह त्यांना टाळता आला नाही। मवियातील तिन्ही पक्ष मिळवून ठरवू असं त्यांनी सांगितलंय। आमचा प्रयत्न आहे, अद्याप नाही, कारण अजून चर्चा केली नाही। पण काँग्रेस पक्ष आहे, आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी पक्ष आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू। मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तिस्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे, त्यामुळे त्यांना त्याचा विचार घ्यावा लागेल। आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोममधल्या डोमकावळ्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना। बाकी काय, मराठी माणसं एकत्र येत आहेत, जे अमित शहा आणि मोदींना आणि फडणवीसांना नको आहे। त्याच्यामुळेच तर काय त्या मेंढ्यांचा तळतळाट, जळजळाट, तिळपापड सुरू होता। अरे बाबा, परत सांगतो, आमचं आम्ही बघू। तुम्हाला तुमच्या पक्षाला जर चाटायला बूट कमी पडले असतील तर आम्ही पाठवू। मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस अशीच पारंपरिक लढत राहिली आहे। राष्ट्रवादीचं अस्तित्व इथं नाममात्र आहे। त्यामुळे शरद पवार उद्धव ठाकरेंना मोठ्या भावाचा मान देऊन मोकळे झाले। भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी तोच धागा पकडून हलकी टपली मारून घेतली। पवारांना अलीकडच्या काळात त्यांच्यापेक्षा आणखीन कोणतरी पॉवरफुल आहे असं म्हणावं लागतं।
आणि त्यांच्यापेक्षा वयाने लहान माणसाला पॉवरफुल म्हणावं लागतं. चांगला आहे हा पवारांचा मनाचा मोठेपणा आहे. 2017 साली भाजपनं तब्बल 82 जागा जिंकत मुंबईत अनपेक्षित मुसंडी मारली होती. त्यावेळी अखंड शिवसेना फडणवीस सरकारचा भाग होती म्हणून भाजपनं बीएमसीवर दावा केला नाही. फक्त 2 जागा जास्त मिळालेल्या उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका सोडली होती. यावेळी भाजपच्या अपेक्षा आणखी उंचावल्यात. तेव्हा जनता अगर आमच्या बाजूला असेल तर महापालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचंच प्रतिबिंब येणार आहे, तेच रिपीट होणार आहे. परत वेगळं काय होणार नाही आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचंच सरकार प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल, ओरिजिनल भगवा दिसणार. हे असं मोहम्मद अली जिन्नांचे फडकणारे हिरवे झेंडे नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचं नेतृत्व करत असताना मराठी माणसांचा पूर्ण विश्वास आज त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर आहे. तसेच माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा मराठीचा आणि हिंदुत्वाचा विचार सोबत नेला, ज्याला उद्धवजी ठाकरेंनी तिलांजली दिली. आणि त्याच्यामुळे मराठी माणूस स्वाभाविकपणे महायुतीच्याच मागे उभा राहील यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. सध्या सुरू असलेल्या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये राज ठाकरेंचा भाव वधारलाय. राज ठाकरेंसमोर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजप, महायुती असे सर्व पर्याय खुले आहेत. मुंबईत मनसे किंग बंदी नाही तर किंग मेकरच्या भूमिकेमध्ये दिसू शकते. शिवसेनेची भूमिका ही शेवटच्या क्षणापर्यंत सकारात्मक राहील, शेवटच्या मिनिटापर्यंत. आणि आम्हाला खात्री आहे की मराठी माणसाची भक्कम एकजूट या देशामध्ये एक नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण करेल. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले आणि मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले हे आम्ही होऊ देणार नाही. ठाकरे ब्रँड हा या देशातला अत्यंत सुप्रीम ब्रँड आहे. एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही. राज ठाकरेंचं करायचं काय या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनाही चैन पडणं कठीण आहे. त्यातच मुंबई पालिका निवडणूक आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी रंगणार असल्याचीही चर्चा आहे. मुंबई कोणाची, मुंबईचा किंग कोण या प्रश्नाचं उत्तर येत्या 4-5 महिन्यात आपल्याला मिळणार आहे. तोवर होणाऱ्या उलथापालथीचा अंदाज बांधत राहणं एवढंच आपल्या हाती. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.